नाना पटोले सध्या बोलतायत विधिमंडळ परिसरात. थेट जाऊया. महाराष्ट्राच्या या गौरवशाली परंपरेला काळिमा फासणारा हा विधानभवनातला तो क्षण होता. विधानभवनातल्या आवारामध्ये गुंडावृत्तीचे लोक आणून आमदारांवर जीवघेणा मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता, असं पद्धतीचं चित्र पाहायला मिळत आहे. हा चाटे नावाचा टकले नावाचा जो कार्यकर्त्याचं नाव पुढे येत आहे, हा टकले हा मोकोकामध्ये याच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत. ते कोणाच्या माध्यमातून तो इथं आलेला होता हे सगळे आता विधानसभेच्या अध्यक्षांनी आणि विधान परिषदेच्या सभापतीने आता हे तपासलं पाहिजे. ज्या आमदाराबरोबर आलं असेल, ज्या आमदारांनी त्याला आणलं असेल, त्या आमदारावर कारवाई झाली पाहिजे. या पद्धतीनं हा महाराष्ट्राची जी प्रतिमा मलिन करण्याचं पाप सरकार आणि सरकारमधले लोक करत असतील ती गंभीर बाब आहे. मला जी माहिती मिळाली होती की ते जितेंद्र आव्हाडावरच जीवघेणा हमला करण्यासाठी या ठिकाणी त्या पद्धतीचे लोक आणली गेली होती, अशी माहिती माझ्याकडे आहे. पण आता विधानसभा अध्यक्ष आणि सभापती आणि मुख्यमंत्री यांनी चौकशी करावी आणि त्या पद्धतीची कारवाई करावी, ही भूमिका आमची राहील. पण अशा पद्धतीची महाराष्ट्राच्या गौरवशाली प्रथा परंपरेला आणि विधानसभेच्या प्रथा परंपरेला काळीमा लावण्याचं काम होत असेल तर कदापि ते सहन केलं जाऊ शकत नाही. सर एक क्वेश्चन, आपने बोला था की हनी ट्रैप में कुछ ऑफिसर. तर या घडामोडींवर आपलं असंच लक्ष राहील. एक छोटासा ब्रेक घेऊया. पाहत रहा ABC.